तर या मंडळी महाप्रसाद करायला मेनू. आणि मंडळी ह्या साईडला बघताय, ह्या साईडला सर्व महिलांची लाईन आहे प्रसादासाठी. महिलांच्या आता संगीत खुर्चीचा खेळ चालू होणार आहे. आता आपण आपल्या चॅनलवरती मंडळी आता रात्रीचे जवळजवळ 10 वाजलेले आहेत आणि इकडे बघताय आता जेवणाची वेळ झालेली आहे. इकडे महिलांची वेगळी लाईन आहे आणि पुरुषांची वेगळी लाईन आहे. आणि इकडे स्टेजवर बघताय नमन आहे आज रात्री. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? माझ्या वणनगावची ग्रामदेवता श्री पद्मावती जागमाता देवीच्या मंदिरामध्ये आजच्या वर्धापन दिन सोहळा आणि आजच्या विशेष भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी आज वर्धापन दिनानिमित्त आज आमच्या वणनगावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये ना विविध कार्यक्रम असतात दिवसभरामध्ये. आणि सकाळी सत्यनारायणचे महापूजेनंतर कीर्तन असतं, त्यानंतर दुपारी महाप्रसाद, त्याच्यानंतर महिलांचं हळदी कुंकू आणि संध्याकाळी 5 वाजता लेझिम नृत्य असतं. त्यानंतर महाआरती असते आणि त्यानंतर मग रात्री महाप्रसाद झाल्याच्या नंतर नमन देखील आहे. तर बघूया मंडळी, आजच्या दिवसामध्ये 1-2 व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आहे आपला. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून राहा आणि चॅनल वगैरे नवीन असून चॅनल आपलं सबस्क्राईब करा. मंडळी आजची तारीख आहे 10 मे. तर बघूया मंडळी, आजच्या आमच्या आज वर्धापन दिनानिमित्त आमच्या गावातली मंडळी, मुंबईकरी मंडळी सर्व एकत्र येतात. सर्व मंडळी हा उत्साह सोहळा पार पडतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असून चॅनल सबस्क्राईब करा. चला मंडळी थेट जाऊया मंदिरामध्ये. प्रथम मंदिरामध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. आता सत्यनारायणची महापूजा सकाळीच असेल. तर गावातली मंडळी देखील इथं आलेली असेल. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी आता थोड्या वेळात आता मंदिराच्या ते जाईन. तत्पूर्वी मंडळी आता जेव्हा आपला गावदेवीचा कार्यक्रम असतो ना, वर्धापन दिन सोहळा किंवा विविध कार्यक्रम असतात गावामध्ये, तेव्हा गावामध्ये जाण्याचे ते मार्ग असतात किंवा मंदिरामध्ये जाण्याचे मार्ग असतात ना, ते खूप छान प्रकारे असे सजवले जातात. हे बघा, म्हणजे असे डिझाईन काढले जातात रस्त्यावरती. हे बघा, तर इथून सुरुवात आहे. अशी रस्त्यावरती छान प्रकारे असे डिझाईन काढलेले आहे अगदी मंदिरापर्यंत जाईपर्यंत. हळूहळू खूप माणसं येते. आता सकाळची वाजले असतील मंडळी 7:30 वाजून गेलेले असतील. हे बघा, खूप बघायला देखील छान वाटतं मंडळी. तर ही डिझाईन आहे ना रस्त्यावरती काढलेली, हे बघून देखील येणारा भाविक आकर्षित होतो. हा तर आमच्या गावाकडून रोड येतो, माझ्या घराकडून. आणि इकडून हा समोरून रोड येतोय ना, तो दापोलीतून कोकंबाळी, भोमजाळी तिकडून रोड येतो. आणि इकडे बघताय हा बघा, हा समोरचा गेट स्वयंभू श्री पद्मावती जागमाता देवी मंदिर. ह्यावर्षी हा गेट केलेला आहे, म्हणजे परमनंट गेट आहे हा. आणि रस्ता देखील केलेला आहे यावर्षी. आणि आमचं हे श्री वणनगावची ग्रामदेवता श्री पद्मावती जागमाता देवीचं मंदिर असं लांबून असं दिसतंय बघा. निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलं आहे एकदम. इकडे पाठीमागे सुपारीच्या बागा आहेत सर्व. हळूहळू गावातली मंडळी येतील. चला जाऊया, प्रथम मंदिरामध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. तर मंडळी आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो आणि आता इकडे थोड्या वेळात अभिषेक होईल देवीवरती. नंतर मग इथे चांदीच्या 2 मूर्त्या ठेवतात, पद्मावती आणि जागमाता देवीची मूर्ती. अजून अभिषेक व्हायचा आहे. पूर्वी मला दाखवला पाषाणवरती असताना आमचा देवीचं छान अशी डिझाईन केलेली आहे, डेकोरेशन. मंडळी इकडे बघताय म्हणजे तर डेकोरेशन करून झालेलं आहे. आणि इकडे महिला आता इकडे मकरावरती रांगोळी काढत आहेत. थोड्या वेळात आता सत्यनारायणची महापूजा सुरुवात होईल आणि इकडे मंदिरामध्ये आता देवीवरती अभिषेक चालू आहे.
आता पूजेची तयारी होते. मंडळी इकडे बघताय चांदीच्या रुपये लावण्याकडे काम चालू आहे. अभिषेक झाला आहे, चांदीच्या रुपये लावते आणि इकडे आता पूजेची तयारी आहे. काही मला रांगोळी करतात आणि इकडे आता देवीसाठी साडी नेसवणार आहेत थोड्या वेळात. तिथे मी व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर मंडळी इकडे बघताय गावाचे सर्व मंडळी जमायला सुरुवात झाली. आता इकडे नाश्ता देखील आलेला आहे. थोडासा नाश्ता होईल आणि इकडे महिला आता रांगोळी काढते. बघा मंडळी नाश्त्यासाठी उपमा आहे. मी उपमा घेतला इकडे. सर्व मंडळी आता नाश्ता करायला बसले. इकडे आता सत्यनारायणची महापूजा झालेली आहे. आता कीर्तन चालू होईल थोड्या वेळात. तर मंडळी आता दर्शनासाठी मोठी लाईन आहे. तर तुम्ही देखील आता व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या वणगावची ग्रामदेवता श्री पद्मावती जाखणा देवीचं दर्शन घ्या. मंडळी इकडे बघता आता कीर्तन चालू आहे आणि आमच्या गावातले सर्व मंडळी इकडे आता कीर्तन ऐकण्यासाठी बसलेले आहेत, महिला आणि पुरुष. मंडळी इकडे बघताय दुपारच्या महाप्रसादाची इकडे तयारी चालू आहे.
सूचना आहे. मंडळाचा महाभारताचे वेळ झाले आणि इकडे मेनू बघताय. लोणचा, कोबीची भाजी, कुर्मा भाजी, पुरी, भात, डाळ, कोबीची भाजी, पुरी, हे म्हणतात भात टाकतात. हा हो मग घेत ना सर्वांनाच घेणार. काय रे पुरी आता आले करून भातावर टाकतोस. मंडळी इकडे बघताय महाप्रसाद घेतलेला आहे मी पण. महाप्रसादासाठी इकडे पुरी, पापड, कोबीची भाजी, लोणचं, गुलाबजाम, कुर्मा भाजी, डाळ भात. तर या मंडळी महाप्रसाद करायला बघताय मेनू. आणि आता सर्व मंडळी आता महाप्रसाद करायला बसलेत. मंडळी इकडे बघताय आता महाप्रसादासाठी खूप लाईन मोठी लागलेली आहे. का असे उन्हात उभी आहेत सर्व आमची मंडळी. ह्या साईडला सर्व पुरुष मंडळी आहेत आणि त्या साईडला सर्व महिला मंडळी आहेत जेवणासाठी. मंडळी ह्या साईडला बघताय, ह्या साईडला सर्व महिलांची लाईन आहे महाप्रसादासाठी. आणि ऊन देखील भरपूर लागत आहे. तर मंडळी आता दुपारचे 2:30 वाजले आहेत आणि सर्व महिला मंडळ तसेच पुरुष मंडळ सर्वांचं आता जेवण झालेलं आहे. आता थोड्या वेळात आता महिलांचा आता हळदी कुंकू चालू होईल 3 वाजता. मंडळी आता दुपारच्या जवळजवळ 3:30 वाजून गेले आहेत आणि आता महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला आहे. महिलांच्या आता संगीत खुर्चीचा खेळ चालू होणार आहे. फक्त आपण आपल्या चॅनलवरती नाही दाखवणार कारण त्याला म्युझिक असतं तर मग ते आपले व्हिडिओ टाकलं तर कॉपीराईट येईल. त्यामुळे नाही आपण आपल्या चॅनलवर दाखवणार. ते थोड्या वेळा सुरुवात होईल. मंडळी आता संध्याकाळी जवळजवळ 5 वाजले आहेत आणि आता लेझिम नृत्य चालू होईल. तर लेझिम नृत्याची सेपरेट व्हिडिओ बनवणार ते देखील आपल्या चॅनल लवकरच येईल. पण जवळजवळ अर्धा पाऊण तास लेझिम नृत्य नाचणार. हो हो सावली बरोबर. आता महिला सज्ज आहेत लेझिम नृत्य करण्यासाठी. मंडळी आता संध्याकाळी जवळजवळ वाजले 7 आणि मी चाललो आमच्या ग्रामदेवच्या मंदिरामध्ये. आता महाआरती आहे 7 वाजता. चला हे जाऊया मंदिरामध्ये. मंडळी संध्याकाळी 7 वाजले आहेत
आणि गावातली मंडळ आता थोडे जमा होतील आणि आता आरती होईल आता महाआरती. तर मंडळी आता महाआरती झालेली आहे. मंडळी आता महाआरती झाली आहे. आता इकडे बघताय आमच्या गावातीलच श्री शरद गुजर यांचं आता भजन होईल. हळूहळू गावातील मंडळी सर्व जमा होतील.
तुला पाहता जीवन स्मरावे तुला पाहता जीवन स्मरावे अनंता तुझे रूप नेत्री धरावे तुझे नाम ओठी तुझे नाम ओठी तुझा ध्यास चित्ती तुझा ध्यास चित्ती तुझ्या दर्शनाने मिले आत्मशांती पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ गावदेवी पद्मावती बजरंग छत्रपती शिवाजी माऊली ज्ञानेश्वर श्री सत्य संकल्पाचा दाते श्री सत्यनारायण श्री स्वामी समर्थ
सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी हो करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया आवडे निरंतर हे ठिकाणा आवडे निरंतर हे ठिकाणा तुलसी
मंडळी आता रात्रीच्या जवळजवळ 10 वाजलेले आहेत आणि इकडे बघताय आता जेवणाची वेळ झालेली आहे. इकडे महिलांची वेगळी लाईन आहे आणि पुरुषांची वेगळी लाईन आहे आणि इकडे स्टेजवर बघताय नमन आहे आज रात्री. जेवण झाल्याच्यानंतर नमन चालू होईल.